गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यावर टांगती तलवार। सायलेंस झोन मध्ये मेळाव्याला परवानगी दिलीच कशी, हायकोर्टाचा सरकारला सवाल। लातूरला मिरजेतून नेणार रेल्वेद्वारे पाणी। एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि रेल्वे अधिकाऱ्यांची मिरजमध्ये बैठक। लातूर स्टेशनची ही केली पाहणी। जिवंत शेतकऱ्याला कागदोपत्री मृत दाखवून सावकारानं लाटली जमीन। सावकाराच्या जाचाला कंटाळून औरंगाबाद मधल्या शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा। मराठवाड्यामध्ये दुष्काळाचं चित्र आणखी दाहक। लातूर नंतर परभणी शहरामध्ये 144 कलम लागू। शहरातल्या 3 जलकुंभांवर 3 मे पर्यंत जमावबंदी। जितेंद्र आव्हाड यांनी तिरंग्याचा अवमान केल्याच्या आरोपावरून विधानसभेमध्ये गदारोळ, तर सत्ताधाऱ्यांकडून विनाकारण बदनामी होत असल्याचा विरोधकांचा आरोप। नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेमधला वाद विकोपाला। शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना अटक। भाजपच्या नेत्या विजया रहाटकर यांच्या मेळाव्यामध्ये केला होता हल्ला। मुंबईमध्ये आलेल्या एसी लोकलवर पहिल्याच दिवशी मारला दगड। अज्ञात इसमानं दगड मारल्यामुळे काचेचं झालं नुकसान। आपलं राजकारण करण्यासाठी भारत माता की जय असं म्हणा तसं म्हणा, हे एवढंच मर्यादित यांचं चालू आहे। पण महाराष्ट्राच्या नागरिकाची सत्य परिस्थिती काय आहे ती जाणून घेण्यासाठी या मुख्यमंत्र्याकडे बी, त्यांच्या सचिवाकडे बी, त्यांच्या कार्यालयाकडे वेळ नाही। वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातले आंदोलक आझाद मैदानावर। सरकारचं मात्र दुर्लक्ष।